केदारनाथ ट्रॅकिंग झाला आपला आणि आपण मंदिराचं दर्शन घेतलं आणि आपण बद्रीनाथला निघालेलो. सकाळी पहाटे 5ला आपण मंदिरात गेलेलो. इकडचा सुंदर नजारा बघत बघत आपण बद्रीनाथला चाललेलो. इकडचे लोक पूर्ण घाटातच राहतात बघा, पूर्ण डोंगरात. असं वाटतं की हा वरती ना ढगाच्या वरतीच हे राहतात की काय. इथं आपण एका ठिकाणी चहा प्यायला थांबलेलो त्यावेळेला हा बघा नजारा इकडचा, पूर्ण डोंगर बघा किती वरती दिसतं आपल्याला. हाय, आज आपण आलोय बद्रीनाथ मानागावला आणि ही आपली पूर्ण टीम. केदारनाथवरून आपण डायरेक्टच आलो बद्रीनाथला. आता आपण बद्रीनाथचं दर्शन घ्यायचं आणि मग मानागाव फिरायचंय. मग आता तुम्हाला पुढचा व्लॉग बघावाच लागेल. इकडची सुंदरता तुम्हाला दाखवतो मी या 2 दिवसात. इकडचा नजारा बघा, म्हणजे सुंदरता इकडची. लास्ट म्हणजे आपलं बाउंड्रीज आहे, इंडिया चायना बॉर्डर. हे डोंगर ना दिसून पण येत नाही तेवढे मोठे आहेत. मी हॉटेल घेतले 7 जणात पर पर्सन, म्हणजे आमचं पूर्ण हॉटेलला 3000 रुपये लागले. आतमध्ये रूम मस्त आहेत. नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे बघा, मस्त आहे. म्हणजे जमीन आसमानाचा फरक आहे इकडचं ना आपल्या कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये. समोर बघा वॉटरफॉल पण आहे. आपण केदारनाथ ट्रॅक वरून आलो. केदारनाथ मंदिराचं दर्शन घेतलं केदारनाथ आमचं, आणि आता बद्रीनाथला आलोय. इकडे आपल्याला बद्रीनाथ आणि मानागाव फिरायचं आहे. हा आपला पार्टनर अमित भाई त्याचं थोडंसं हाल सांगेल कसं कसं आम्ही, म्हणजे आमचं कसं कसं ट्रॅव्हलिंग झालं, काय झालं. आम्ही केदारनाथ वरून आलो. म्हणजे चढताना पण एवढा त्रास झाला ना, बोलूच नका. हे पाय आहेत ना, पाय पूर्ण चालाय पण येत नाही. जसं जिमला आपण जातो 4 दिवस, म्हणजे 15 दिवस जिमला जातो ना, चालायत नाही, तसे आमचे पाय भरून आले. उतराय पण येत नाही. एवढी थंडी आहे ना इकडे, खूप बोलूच नका. केदारनाथ आपण बोलतो, म्हणजे जेव्हा बोलतो आपण जायचं एवढी मजा असते, तेव्हा म्हणजे भारी केदारनाथ. सुखाचं नाही केदारनाथ. इंस्टावरची रील बघून केदारनाथला कोणी येऊ नये. इथं आपण केदारनाथ बघून जेव्हा आपण बद्रीनाथ करा येतो, त्याला समजतं बाबा केदारनाथ काय आहे. सुखाचं नाही केदारनाथ. प्रवास असा आहे की पूर्ण घाट सेक्शन. आम्ही बद्रीनाथला सकाळी निघालेलो. बद्रीनाथला निघायला 5 वाजता सकाळी 5 निघालेलो. वाजता निघालेलो आणि 4 वाजता दुपारी पोहोचलोय आता. आणि पूर्ण घाट सेक्शन आहे. हे पहाडी लोक म्हणजे ना, पूर्ण ते म्हणतात ना पहाडी लोक स्वर्गात राहतात, ते खरोखरच आहे बरं का. म्हणजे पूर्ण पहाड म्हणजे पूर्ण डोंगरातच राहतात इकडचे लोक. आम्ही येतो बद्रीनाथ मंदिराच्या समोरचं मार्केट आहे. आणि तुम्हाला स्वर्ग दुसरा बघायचा झाला तर हा बघा, बद्रीनाथ धाम. माझ्या पाठीमागे बघू शकता बद्रीनाथ धाम आहे. गर्दी काय एवढी नाही आहे. आता आपण दर्शन घेऊ. दर्शन लवकर होईल मला वाटतंय, परंतु दुसरा स्वर्ग पण आज आम्ही पाहिला, बद्रीनाथ धाम. बद्रीनाथ धामला नैवेद्य घेऊन आम्ही आता दर्शनाला चाललोय. आपल्या पाठी मंदिर आहे हे, आणि आपण आता चाललोय दर्शनाला. बघा किती वेळा दर्शन होतंय.
ही अलकनंदा नदी आहे, अलकनंदा बद्रीनाथ धाम. ही अलकनंदा नदी आहे आणि हिच्या बाजूला बघा स्नान करायसाठी तप्तकुंड आहे, गरम पाण्याचं इथे. आपण केदारनाथला पण खाली बघितलं गरम पाण्याचा तप्तकुंड आहे, इथे पण आहे बघा. तो गौरीकुंड आहे आणि हा तप्तकुंड आहे आणि हा हे मंदिर आहे बघा समोरच. हे मंदिर आहे, बाहेरून हे आतमध्ये असं आहे, आतमध्ये देव आहे आणि इथं आपल्या महालक्ष्मीचं पण मंदिर आहे. आतमध्ये महालक्ष्मीचं मंदिर आहे आपलं. आतमधून मंदिर आहे असा प्रकार आहे बघा. हे मनोकामना हुंडे आहे बघा. इथे आपल्या मनातील इच्छा मागायच्या त्या पुऱ्या होतात. रात्रीच्या टायमिंगला मंदिरावरती लाईट पाडल्यावरती मंदिराची सुंदरता बघा, कसलं मस्त वाटते मंदिर बघा. पंधरा ते 20 मिनिटात आमचं दर्शन झालं. आता लाईन भरपूर मोठी लागली, पण मंदिरातली मूर्ती बघून ना खरंच डोळ्यात पाणी येते. एवढं मस्त वाटतं मंदिरात बघायला.